शेतकऱ्यांनो, बाब्या पळून जाणार आहे. हो का? कारण की त्याला माझा आवाज बंद करायची एवढी घाई लागली. एकच गुन्हा 17 पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलाय. इथली कायदा आणि सुव्यवस्था काय करते समजत नाहीये. पण बाब्या, हे बघ पुरावे माझ्या हातात बसनात. हे समोर सगळे तुझ्याच विरोधातले पुरावे. हे सगळे घेऊन मी उद्या पोलीस स्टेशनला जातोय. शेतकऱ्यांना तुम्हाला पण यायचंय. त्याच सोबत बाब्याने माझ्यावरती 17 ठिकाणी गुन्हे दाखल केलेत. तुम्हाला तुमच्या कष्टाचे पैसे लवकर हवे असतील तर नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये बाब्यावरती गुन्हे दाखल करा. बाब्या त्याच्याशिवाय तुमचे पैसे देणार नाही. बाब्या म्हणतोय उसाचं बिल तकलं नाही. मग मला एक गोष्ट सांग बाब्या, हे तुझ्याच कारखान्याचं पत्र आहे. या पत्रामध्ये तू काय म्हणतोय? 25/5/2026 पर्यंत संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात येईल. मग थकलं नाही तर राजा हे पत्र कुठून आलं? तू म्हणतो ना सगळी बिलं दिलेत. मग माझ्याकडे एवढे पुरावे कुठून आले तुझ्या विरोधात? कुठून आले हे पुरावे? ते असेच आहेत का? अरे आवाज दाबला म्हणजे तो बंद होत असतो का? तुझ्याकडे पैसा आहे, तुझ्याकडे यंत्रणा आहे, तुझ्या इशाऱ्यावर नाचणारे तुझे पोलीस आहेत म्हणून तू मला कसाही गुंडाळशील का? तुला काय वाटलं एवढा सोपा आहे? अरे शेतकऱ्याचं पोरग हे असंच झुकत नसतं. उद्या माळशिरस पोलीस स्टेशनला तुझ्या विरोधामध्ये हे सगळे पुरावे पोलीस स्टेशन मध्ये सादर करतोय. त्याच सोबत तुझ्यावरती गुन्हा दाखल करण्याची पहिली सुरुवात मी करतोय. शेतकऱ्यांनो, ज्याच्यावरती अन्याय झाला, या बाब्याने तुमच्यावर अन्याय केलाय, त्या प्रत्येकाने यायचंय पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करायचा आहे. कारण की बाब्याकडे पैसा नाहीये. बाब्याकडे एकच गोष्ट आहे, ती म्हणजे रविराज साबळे पाटलाचा आवाज बंद करायचा. कारण की मी जर शांत झालो तर तुमचं पैसे द्यायची गरज लागणार नाही. आणि मी जर शांत नाही झालो तर बाब्याला ढुंगणाला पाय लावून पळून जावा लागणार आहे. हे सगळे पुरावे गोळा केलेत. उद्या भेटूया माळशिरस पोलीस स्टेशनला. बाब्या, एक गोष्ट मात्र नक्की आहे, शेतकऱ्याच्या घामाचा तो प्रत्येक पैसा तुझ्याकडून वसूल करणार. तोपर्यंत मी तुला शांत बसू देणार नाही.